नमस्कार. प्रवीण रिअल इस्टेट यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. सिडको लॉटरी असो, म्हाडा लॉटरी असो, पुण्यामधील पिंपरी चिंचवडमधील लॉटरी असो, पी-एम-आर-डीच्या लॉटरी असो. जशी आपल्याकडे जी माहिती येते सोशल मीडियाद्वारा जे सिडको लॉटरीचे जे पेजेस आहेत, म्हाडा लॉटरीचे पेजेस आहेत, ज्या वेबसाईट आहेत, त्याच्यावरती जी माहिती अपडेट होते, ती माहिती आपण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतो. आपल्याकडे अशीच एक बातमी आलेली आहे, की जी सिडको लॉटरी जी सुरू आहेत सध्या 11 ते 28 तारखेपर्यंत तुम्हाला तुम्हाला तिथे चॉईस टाकण्याचा ऑप्शन ओपन झालेला आहे. म्हणजे तुम्हाला तिथे चॉईस टाकायचं रजिस्ट्रेशन सुद्धा करायचं ऑप्शन आहे. आता त्या लॉटरीला मुदतवाढ देण्यात आलेली आहे. आता ही मुदतवाढ कोणत्या तारखेपर्यंत आहे? तुम्हाला आता काय करावं लागेल याची माहिती आपण आज पाहणार आहोत. चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा म्हणजे असेच तुम्हाला सिडको म्हाडा लॉटरीचे जे हेल्पफुल व्हिडिओ आहेत त्याची माहिती तुम्हाला YouTube चॅनलवरती मिळत असते. या सिडको लॉटरीसोबत आणखी 2 लॉटरी सुद्धा सुरू आहेत. ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी परत एकदा रिपीट करतो, की जे मुंबई म्हाडा मंडळाची 120 घरांची लॉटरी सुद्धा इथे सुरू आहे. त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही भाग घेऊ शकता. 4 मार्चपर्यंत तुम्हाला तिथे प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य फर्स्ट कम फर्स्ट सर्व्ह ही लॉटरी आहे. त्याचा पण आपण व्हिडिओ बनवलेले आहेत. बघा साइडला सुद्धा ही बातमी लावलेली आहे. इथे पण सुद्धा तुम्ही अर्ज करू शकता. त्यानंतर पुण्यामधील जी पिंपरी चिंचवड आहेत, पिंपरी चिंचवड जे मधील झोपडपट्टी पुनर्विकास निर्मूलन अंतर्गत जी घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे किवडे भागामध्ये, तिथे 92 म्हणजे 92 घरे उपलब्ध करून देण्यात आलेले आहे आणि इथे जो इन्कम क्रायटेरिया सांगण्यात आलेला आहे, तो 3,00,000च्या आतमध्ये. आता या लॉटरीमध्ये सुद्धा काही टर्म्स एंड कंडिशन आहेत. त्याचा पण व्हिडिओ मी बनवलेला आहे. त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे. तुम्ही तिथे जाऊन सुद्धा हा व्हिडिओ बघू शकता. ही झाली पिंपरी चिंचवडमधील. आता जी मेन म्हणजे आता जी सिडकोची जी लॉटरी सुरू आहे, या लॉटरीमध्ये ज्यांनी भाग घेतलेला नाही, काहींच्या खूप साऱ्या कमेंट आलेल्या आहे, की "सर आमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेले नाही, आमचं आधार कार्ड अपडेट नाही, पॅन कार्ड अपडेट नाही." तर तुम्ही आता ते अपडेट करू शकता. या लॉटरीमध्ये जवळपास 17 प्रकारचे लोकेशन सांगण्यात आलेले आहे आणि सर्वात स्वस्त घर ही तळोजा नोट ₹22,50,000 आणि 1 बीएचके जर म्हटलं तर तुम्ही वाशी ट्रक टर्मिनल ही 67 लाख रुपयामध्ये इथे तुम्हाला घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. आणि जी खारघर रेल्वे स्टेशनची जी घरे आहे ते सांगण्यात आलेली आहे 540 स्क्वेअर फूटची जी घरे आहेत, त्या घराची किंमत ही 87 लाख रुपये ठेवण्यात आलेली आहे. म्हणजे 2024च्या लॉटरीमध्ये जी घरे होती, त्या लॉटरीला कमी प्रतिसाद मिळालेला होता. त्यामुळे ती घरं शिल्लक राहिलेली आहेत आणि त्याच्यामध्ये काही वाढीव घरे आहेत. अशी टोटल घरे 16,876 घरांची लॉटरी निघालेली होती. या लॉटरीमध्ये आपल्याला जी आता मुदतवाढ देण्यात आलेली आहे. थोडक्यात जर तुम्हाला जर या लोकेशन जर सांगायचं म्हटलं, तर सर्वप्रथम तळोजा नोडमध्ये सेक्टर 28, सेक्टर 37, सेक्टर 39 हे 3 लोकेशन येथे सांगण्यात आलेले आहे. त्यानंतर पनवेल बस टर्मिनलच्या एक्झॅक्ट रेल्वे स्टेशन किंवा बस स्टॉपपासून हा 15 मिनिटाच्या अंतरावरती प्रोजेक्ट आहे. त्यानंतर कळंबोली, त्यानंतर मानसरोवर रेल्वे स्टेशन, खांदेश्वर रेल्वे स्टेशन, त्यानंतर जे प्राईम लोकेशन आहेत या लॉटरीमधलं वाशी ट्रक टर्मिनल, त्यानंतर खारघर रेल्वे स्टेशन. त्यानंतर जी उरण रेल्वे लाईन ठरल्या म्हणजे नवी मुंबईमधील जी रेल्वे लाईन आहे, त्या रेल्वे लाईन लगत ई-डब्ल्यू-एस-एल-आय-जीचे प्रोजेक्ट सांगण्यात आलेले आहे, की बामणडोंगरी, खारकोपर, उल्वे, उल्वे, बामणडोंगरी, खारकोपर ही सर्व लोकेशनमध्ये इथे ई-डब्ल्यू-एस आणि एल-आय-जीची घरे सांगण्यात आलेली आहे. या लॉटरीमध्ये आता तुम्हाला रजिस्ट्रेशन करण्याची सुरुवात झालेली आहे. 11 ते 28 तारखेपर्यंत तुम्हाला या लॉटरीमध्ये तुम्हाला आता चॉईस टाकण्याचं ऑप्शन हे ओपन होणार होतं. पण अन् जी त्यांची जी पी-डी-एफ आलेली आहे, जे त्यांचं जे सोशल मीडिया हँडल जे पेजेस असतात, जी त्यांची वेबसाईट असतात, त्यांच्यावरती अपडेट झालेल्या आहेत प्रसिद्धीपत्रक म्हणून, की तुम्हाला आता या लॉटरीला जर अप्लाय करायचं असेल, तर तुम्हाला येणाऱ्या 19 मार्चपर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता, असं ती प्रेस नोट आलेली आहे. ही प्रेस नोट पण आपण साइडला लावलेली आहे, ते तुम्ही बघू शकता. तर अशी ही आपण मुदतवाढ मिळालेली आहे, ही माहिती आपण बघितलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. काही प्रश्न निर्माण झाले असतील तर निश्चित हमखास कमेंट करा. आपण त्या कमेंटला उत्तर देऊ. भेटू असा आणखी एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन तोपर्यंत विश्रांती घेतो. धन्यवाद.